नमस्कार मित्रांनो, आज आपण बघू पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान। सर्वप्रथम बघू पेशी विज्ञान म्हणजे काय। पेशी विज्ञान ही एक जीवशास्त्राची शाखा असून यात पेशीचे प्रकार, पेशीची रचना, त्यातील अंगके, पेशी विभाजन आणि पेशीविषयक इतर सर्व मुद्द्यांचा अभ्यास केला जातो। पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रात खूप क्रांतिकारी बदल झालेले आहेत। भारतामध्ये पुणे आणि बंगळूर येथे खास राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था स्थापन करण्यात आला आहे। त्यातील राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था ही पुणे येथे आहे, तर बेंगळुरू येथे इन्स्टेम ही संस्था उभारण्यात आलेली आहे। यानंतर बघू आपण मूलपेशी आणि मूलपेशी म्हणजे काय। स्त्रीयुग्मक व पुयुग्मकांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मज बनते त्यापासून पुढील सजीव बनतो। वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात जो सजीव पेशीचा गोळा असतो त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात। या पेशींना मूलपेशी असे म्हणतात। बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या या विशिष्ट अशा पेशी आहेत। या पेशी बहुपेशीय सजीवांच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात। तसेच आपल्याला झालेल्या जखमा आहे त्या बऱ्या करण्यासाठी या पेशींचा उपयोग होतो। याचबरोबर या पेशी आपल्या शरीरातील विविध प्रकारच्या ऊतींची निर्मिती सुद्धा करतात। त्याचबरोबर विविध कामे करू लागतात। यालाच मूलपेशीचे विभेदन म्हणतात। एकदा ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात आणि शरीरातील सर्व भागात ही स्थिती असते। पण काही विशिष्ट ठिकाणी या मूलपेशी बऱ्याच काळापर्यंत राहतात। आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूलपेशी असतात। भ्रूणाच्या कोरकपुटी, मेदऊती व रक्त यात मूलपेशी असतात आणि या मूलपेशींचा वापर करून वेगवेगळ्या ऊती तयार करणे तसेच एखाद्या अवयवाचा ऱ्हास पावलेला भाग पुन्हा निर्माण करणे शक्य झाले आहे। क्लोनिंग नंतर जैवतंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारक घटना म्हणजे मूलपेशी संशोधन होय। संपूर्ण वैद्यकशास्त्रात मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे। स्त्रोतांच्या आधारावर मूलपेशीचे दोन प्रमुख प्रकार आहे। त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे भ्रूणीय मूलपेशी। फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व त्यांचे रूपांतर भ्रूणात होते। या भ्रूणपेशीचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होते व गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते। या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात। असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या भ्रूणपेशींना मूलपेशी असे म्हणतात। मानवी शरीरात 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशीपासून जन्म घेतात। म्हणजेच मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात व सर्व मानवी पेशीच्या पालक पेशी असतात। मूलपेशीच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविधता असे म्हणतात। यानंतर मूलपेशीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी। वयस्क किंवा विकसित व्यक्तीच्या शरीरातील मूलपेशी मिळवता येतात। वयस्कांच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याचे 3 स्रोत आहे, ते म्हणजे अस्थिमज्जा, मेदऊती आणि रक्त। तसेच जन्मानंतर लगेचच नाडीमधील रक्तातूनही मूलपेशी मिळवता येतात। या मूलपेशींचे उपयोग जर बघायचे झाल्यास सर्वप्रथम मूलपेशीचा उपयोग पुनरुज्जीवन उपचार करण्यासाठी होतो। त्यामध्ये पुन्हा त्याचे उपविभाग पडतात, जसा आहे सेल थेरपी। यामध्ये मधुमेह, हृदयविकाराचा झटका, कंपवात इत्यादीमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशीचा वापर केला जातो। त्यानंतर यामधला दुसरा उपयोग आहे तो म्हणजे ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी रोगामध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग होतो। यानंतरचा मूलपेशीचा उपयोग म्हणजे अवयव रोपण। यामध्ये यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास
मूलपेशीपासून ते अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते. यानंतर बघू आपण अवयव प्रत्यारोपण आणि अवयवदान व देहदान. मानवी शरीरातील अवयव वाढते वयोमान, अपघात, रोग, आजार इत्यादी कारणामुळे एकतर निकामी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचे जीवन असह्य होते, त्याच्या जीवास धोकाही निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीस आवश्यक असलेला अवयव मिळाला तर त्याचे जीवन सुसह्य होते, त्याचे प्राण वाचू शकतात. यामध्ये यकृत, हृदय, नेत्र यासारखे अवयव एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला दिल्या जाते. एका व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात लावण्याला अवयव प्रत्यारोपण म्हणतात आणि मानवाच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव इतरांना देण्याची जी प्रक्रिया असते त्याला अवयवदान तसेच देहदान असे म्हणतात. यानंतर आपण बघू जैव तंत्रज्ञान. मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रैनवीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञानाच्या विविध शाखांचा समावेश होतो. मुख्यत्वे करून शेती व औषध निर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होतो. यामधील पहिली बाब म्हणजे सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे. उदाहरणार्थ दुधाचे दही होणे, मळीपासून मद्यनिर्मिती करणे यासारख्या गोष्टी ह्या सूक्ष्मजीवांपासून मिळवता येतात. सूक्ष्मजीवांची मदत यामध्ये होत असते. त्यानंतर दुसरी बाब आहे ती म्हणजे पेशीच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे. यामध्ये विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैविके, लसी यांची निर्मिती करणे. यानंतर जैवतंत्रज्ञानामधील पुढची बाब आहे ती म्हणजे जैवरेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करणे. जसा DNA आहे, प्रथिने आहे यासारख्या रेणूंचा उपयोग मानवाच्या फायद्यासाठी केला जातो. यानंतरची बाब आहे ती म्हणजे जनुकीय बदल घडवून आणणे. यात हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थाची निर्मिती करणे. उदाहरणार्थ जीवाणूमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांना मानवी वाढीची संप्रेरके निर्माण करण्यास भाग पाडणे. यानंतरची बाब आहे ती म्हणजे गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतींचा उपयोग करणे. उदाहरणार्थ ऊती संवर्धन करणे, संकरित बियाण्याची निर्मिती करणे यासारख्या विविध बाबींचा समावेश या जैवतंत्रज्ञानामध्ये होत असतो. यानंतर बघू आपण जैवतंत्रज्ञानाचे फायदे. जैवतंत्रज्ञानाचे विविध फायदे आहेत. त्यामधील पहिला फायदा आहे तो म्हणजे पृथ्वीवरील शेतजमिनीला क्षेत्रमर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे या जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. यानंतरचा फायदा आहे रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोगनियंत्रणावर होणारा खर्च कमी झालेला आहे. लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. त्यानंतर बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस या बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती ह्या जैवतंत्रज्ञानामुळे करणे शक्य झालेले आहे. असे काही जैवतंत्रज्ञानाचे फायदे आपल्याला सांगता येईल. यानंतर बघू आपण जैवतंत्रज्ञानाचे काही व्यावहारिक उपयोग. यामध्ये पहिला उपयोग आहे तो म्हणजे पीक जैव तंत्रज्ञान. कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो. यानंतरचा उपयोग आहे संकरित बियाणे. वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. त्यानंतर आहे जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके. बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारक क्षमता जास्त असणाऱ्या, तणनाशक प्रतिकारक असणाऱ्या, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात. यानंतरचा उपयोग तो म्हणजे जैवतंत्रज्ञानामुळेच आपल्याला कपाशीच्या विविध जाती तयार करता आल्या. त्यामध्ये आहे बीटी कापूस. बीटी कापूस हा बॅसिलस
थुरिंजायन्सिस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला. यामुळे बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानामध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊन बोंडअळीने कापसाची पाने खाल्ली तर विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे अळी मरते. त्यामुळे पिकाचे उत्पादन जास्त होऊ लागले आहे. त्यानंतर तयार करण्यात आलेली वाण बीटी वांगे. बीटी वांगेसुद्धा बॅसिलस थुरिंजायन्सिस या जीवाणूपासून मिळवलेले जनुक वापरून बीटी वांगे तयार केले जाते. बीटी कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण फळातील किडीचा नाश करतात. यानंतर तयार करण्यात आले ते म्हणजे गोल्डन राईस. गोल्डन राईस ही एक तांदळाची जात असून या जातीमध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले. 2005 निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन सापडते. या जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तणनाशक विरोधी वनस्पती तयार करण्यात आलेले आहे. तणामुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर होतो. त्यामुळे तणनाशक विरोधी वनस्पती तयार करण्यात येत आहेत. या वनस्पतीमधून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे तणांचे नियंत्रण सहज शक्य होत आहे. यानंतर बघू आपण जैविक खत निर्मिती. रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्यास पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळवण्याची क्षमता वाढते. यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, नास्टाक, ॲनाबिना या जीवाणूंचा तसेच ॲझोला या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. यानंतर बघू जैवतंत्रज्ञान आणि पशुसंवर्धन यांचा संबंध. पशुसंवर्धनामध्ये जैवतंत्रज्ञानाचं कार्य खूप मोठं आहे. यामध्ये दूध, मांस, लोकर इत्यादींची उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. पशुसंवर्धनाच्या 2 पद्धती आहे. त्यापैकी पहिली पद्धत म्हणजे कृत्रिम रेतन आणि दुसरी पद्धत आहे गर्भ प्रत्यारोपण. या दोन्ही पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. यामुळे विविध प्राणीज उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता या दोन्हीतही वाढ झाली आहे. उदाहरणार्थ दूध, मांस, लोकर इत्यादीमध्ये. त्याचबरोबर मेहनतीचे काम करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान प्रजातीही या जैवतंत्रज्ञानामुळे तयार करण्यात आल्या आहेत. यानंतर बघू जैवतंत्रज्ञान आणि मानवी आरोग्य यांचा संबंध. मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या प्रमुख 2 बाबी आहेत. त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे रोगनिदान आणि दुसरा आहे रोगोपचार. एखाद्या आजारपणात व्यक्तीच्या जनुकांची काही भूमिका असेल तर ते जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लगेचच ओळखता येते. जसे मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजारांचे निदान आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने त्या रोगांची लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येणे शक्य झाले आहे. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स, डेंग्यू यासारख्या रोगांचे निदान काही मिनिटांमध्ये करता येते. त्यामुळे उपचारही लवकर करता येतात. रोगावरील उपचारासाठी विविध औषधी वापरली जातात. जसे मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जाते. पूर्वी हे इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जायचे, परंतु जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आता जीवाणूंच्या जनुकीय आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जनुक जोडला जातो आणि यापासून हे इन्सुलिन तयार केले जाते. म्हणून ते आपल्याला कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. हे सगळं शक्य झालं ते जैवतंत्रज्ञानामुळे. मानवी आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या लसी तयार करण्यात आल्या आहे आणि लसीकरणसुद्धा केल्या जात आहे. सर्वप्रथम बघू लस म्हणजे काय. विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजनयुक्त पदार्थ म्हणजे लस होय. पारंपरिकरित्या रोगजंतूचा वापर करून लसी तयार केल्या जात असे. त्यासाठी रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून त्याचाच वापर लस म्हणून केला जात असे. परंतु यातून काही व्यक्तींना संबंधित आजाराची लागणही होण्याची शक्यता असे. यावर दुसरा मार्ग म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी रोगजंतूचे जे प्रथिन
प्रतिजन म्हणून काम करते. त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले आणि त्याचा वापर लस म्हणून केला. यामुळे अत्यंत सुरक्षित लसी तयार करण्यात येऊ लागल्या आणि ह्या लसी सजीवांना देण्याची जी प्रक्रिया त्याला लसीकरण असे म्हणतात. विविध प्रकारच्या लसी तर तयार करण्यात आल्यात, जसे पोलिओ लस, हेपॅटायटिस लस यासारख्या लसी तयार करण्यात आल्या आणि रोगाविरुद्धची प्रतिकारशक्ती कार्यान्वित ठेवून व्यक्तीला रोगमुक्त करण्यात येऊ लागले आहे. या सर्व लसीसोबत खाद्य लसी तयार करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे. खाद्य लसी निर्माण करण्याचे कार्य जनुकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्यांचे उत्पादन घेतले जात आहे. या बटाट्यांना जनुकीय पारेषित बटाटे म्हणतात. हे बटाटे कॉलरा, इकोलाय यासारख्या जीवाणूंच्या विरुद्ध काम करतील. जनुकीय पारेषित बटाटे तयार करण्याची पद्धती आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे. मानवी रोगजंतूमधून इच्छित जनुक वेगळा काढल्या जाते, त्यानंतर विषाणूमध्ये सोडला जातो आणि या विषाणूची लागण बटाट्याच्या पानामध्ये केली जाते. त्यामुळे ही विषाणूची लागण या बटाट्याला होते आणि पानाच्या तुकड्यातून संपूर्ण रोपण होते आणि कच्च्या बटाट्याचे सेवन केल्याने त्या रोगजंतूविरुद्ध प्रतिक्षमता निर्माण होते. तर अशा पद्धतीने हे जनुकीय पारेषित बटाटे तयार केले जातात. यामुळे कॉलरा सारखे आजार मानवाला होणार नाही. त्यांच्याविरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल. यानंतर मानवी आरोग्याची दुसरी पद्धती ती म्हणजे रोगोपचार पद्धती. इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन हे वाढीचे संप्रेरक, रक्त गोठवणारे घटक यांच्या निर्मितीसाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याचबरोबर इंटरफेरॉन हा छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट असून विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरण्यात येतो. त्याची निर्मिती रक्तात होते. आता मात्र जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीयदृष्ट्या उन्नत जीवाणू ई कोलायचा वापर इंटरफेरॉन निर्मितीसाठी केला जातो. याशिवाय जैवतंत्रज्ञानामुळे जनुकीय उपचार करणेसुद्धा शक्य झालेले आहे. कायिक पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास त्या पेशीवर जनुकीय उपचार करणे जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालेले आहे. यामध्ये फिनाइल कीटोन्युरिया हा विकार यकृतातील पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो. जीन थेरपीच्या साहाय्याने त्यावर उपचार करणे शक्य झालेले आहे. या पद्धतीला कायिक जनुकीय उपचार पद्धती असे म्हणतात. शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना कायिक पेशी असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानामुळे क्लोनिंगची पद्धती विकसित झाली. क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे होय. क्लोनिंगच्या 2 पद्धती आहे. पहिली पद्धत म्हणजे प्रजननात्मक क्लोनिंग. एखाद्या शरीरातील केंद्रकविरहित स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो. म्हणजेच नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची गरज नसते. याच पद्धतीतून 5 जुलै 1996 रोजी स्कॉटलँड येथे क्लोनिंग पद्धतीने डॉली मेंढीला जन्म घालण्यात आले होते. स्कॉटिश मेंढीच्या स्त्रीबीजातील केंद्रक काढून त्या जागी फिंडॉसिट जातीच्या मेंढीच्या स्तनपेशीतील केंद्रक टाकण्यात आले. नंतर त्या बीजाची स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढ घडवून आणली गेली व नंतर डॉली जन्मली. हे डॉली मेंढी आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे. त्यानंतर क्लोनिंगची दुसरी पद्धती आहे ती म्हणजे उपचारात्मक क्लोनिंग. केंद्रकविरहित स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या ज्या पेशी प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून मूलपेशीची निर्मिती करता येते. संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधीवर या मूलपेशींच्या मदतीने उपचार करता येऊ शकतो. पहिली उपचार पद्धती आहे ती म्हणजे जनुकीय चिकित्सा. पेशींप्रमाणे जनुकामध्ये क्लोनिंग करून त्याच प्रकारची लाखो जनुके तयार केली जातात. जनुकीय चिकित्सा व इतर हेतूसाठी त्यांचा वापर होतो. क्लोनिंग तंत्राने अनुवंशिक रोगाचे संक्रमण रोखणे, वंशवृद्धी सुरू ठेवणे, विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे शक्य झाले आहे.
परंतु अनेक कारणांनी मानवी क्लोनिंगला जगभर विरोध झालेला आहे. जैवतंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्र यांचे सुद्धा जवळचे संबंध आहे. विविध औद्योगिक रसायने कमी खर्चाच्या प्रक्रियेद्वारे जैवतंत्रज्ञानामुळे निर्माण करणे शक्य झालेले आहे. उदाहरणार्थ आहे सुधारित ईस्टचा वापर करून मळीपासून मद्यनिर्मिती करणे शक्य झालेले आहे. या व्यतिरिक्त पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञान यांचा सुद्धा जवळचा संबंध आहे. जैवतंत्रज्ञान वापरून पर्यावरणविषयक बरेचसे प्रश्न सोडविता येणे शक्य झाले आहे. विघटनाच्या माध्यमातून टाकाऊ सांडपाणी आणि घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सूक्ष्मजैव तंत्रज्ञानाचा वापर आधीपासूनच केला जातो. सांडपाण्यात खूप सेंद्रिय द्रव्य असते. असे सांडपाणी नद्यासारख्या नैसर्गिक जलस्रोतामध्ये सोडल्यास सेंद्रिय द्रव्याचे ऑक्सिडीकरण घडून येते व त्याद्वारे नदीच्या पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन वापरला गेल्याने तो कमी होतो, ज्याचा प्रतिकूल परिणाम जीवसृष्टीवर होतो. यावर उपाय म्हणून सूक्ष्म जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्याचे आधीच ऑक्सिडीकरण करून असे प्रक्रिया केलेले सांडपाणी नद्यामध्ये सोडल्या जाते. यामुळे कोणता फायदा होतो? एकतर घन सेंद्रिय टाकाऊ पदार्थावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करताना मोठ्या प्रमाणावर सूक्ष्मजीवाणूंचा वापर केला जातो. नवीन जैवतंत्र पद्धतीने जैव उपाययोजना, जैव कीटकनाशके, जैव खते, जैव संवेदके इत्यादींचा समावेश या जैवतंत्रज्ञानामध्ये केला जातो. ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण पर्यावरणाची निगा आपण जैवतंत्रज्ञानामुळे राखू शकतो. या जैवतंत्रज्ञानामध्ये काही उपाययोजना सांगण्यात आल्या, त्या उपाययोजना आपण बघू. या उपाययोजनांना आपण जैव उपाययोजना म्हणतो. जैव उपाययोजना म्हणजे वनस्पती व सूक्ष्मजीवासारख्या सजीवांचा वापर करून पाणी, सांडपाणी, दूषित जमीन यांच्यातील विषारी रसायने आणि प्रदूषके नष्ट करणे किंवा शोषून घेणे म्हणजे जैव उपाययोजना होय. यासाठी वनस्पतींचा वापर करण्यात आल्यास त्यास फायटो रेमिडिएशन असे म्हणतात. जैव उपाययोजनेची काही उदाहरणे आपण पाहूया. जैव उपाययोजनेमध्ये आपल्याला प्रथम सांगता येईल सुडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी, जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखे प्रदूषके वेगळे करण्यासाठी उपयोगी ठरतात. टेरिस विटाटा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतील आर्सेनिक धातू शोषून घेते. भारतातील जनुकीयदृष्ट्या उन्नत मोहरीची एक जात सेलेनियम खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेते. सूर्यफूल हे युरेनियम व आर्सेनिक शोषून घेऊ शकते. डिनोकोकस रेडिओडरन्स ह्या जीवाणू सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. त्यातील जनुकीय बदल करण्यात आले असून अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त अल्फा गवत, तीनपाती गवत आणि राय यासारख्या गवताच्या प्रकारांचा उपयोग वनस्पतीद्वारा उपाययोजनेसाठी करतात. यालाच आपण जैव उपाययोजना असे म्हणतो. या व्यतिरिक्त जैवतंत्रज्ञान आणि अन्न यांचा सुद्धा जवळचा संबंध आहे. यामध्ये पाव, चीज, मद्य, बियर, दही, व्हिनेगर इत्यादी अन्नपदार्थाची निर्मिती सूक्ष्मजीवांच्या मदतीने केली जाते. या वस्तू जैवतंत्राच्या आधारे तयार करण्यात आलेल्या कदाचित सर्वात जुन्या वस्तू असतील. या व्यतिरिक्त जैवतंत्रज्ञान आणि DNA फिंगरप्रिंटिंग यांचा सुद्धा संबंध अगदी जवळचा आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे एकमेव असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या DNAची जडणघडणसुद्धा एकमेव असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNAवरून त्या व्यक्तीची ओळख पटविणे शक्य होते. या पद्धतीला DNA फिंगरप्रिंटिंग असे म्हणतात. या तंत्राचा वापर गुन्हे निदानशास्त्रामध्ये होतो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख पटविता येते आणि ही ओळख पटवण्याची पद्धती जी आहे त्याला सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स असे म्हणतात. हे विशिष्ट केंद्रामध्येच करतात. असे संशोधन केंद्र हैदराबादमध्ये आहे. जैवतंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. कृषी क्षेत्रातील जैवतंत्रज्ञानाचे महत्त्वाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण बघू. सर्वप्रथम बघू हरित क्रांती. 20व्या शतकाच्या सुरुवातीला
लोकसंख्या वाढीचा भस्मासूर जाणवू लागला. अपुऱ्या व निकृष्ट अन्नामुळे त्याचा चटका सर्वच देश अनुभवत होते. त्यात प्रामुख्याने अविकसित व विकसनशील देश होरपळून निघाले होते. कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरितक्रांती म्हणतात. गहू व तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते व कीटकनाशकांचा सुयोग्य वापर व जलव्यवस्थापन या सर्व गोष्टीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचली. या हरित क्रांतीमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग व डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचे योगदान फार मोठे आहे. विविध पिकांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशात विविध संशोधन संस्था, प्रयोगशाळा कार्यरत आहेत. भारतातील कृषी संशोधन संस्था दिल्ली, त्याचबरोबर राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर यासारख्या संस्था विकसित करण्यात आल्या आहे. या संस्थांमध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करून नवीन प्रयोग शेतीमध्ये केल्या जाते. यानंतर बघू जैवतंत्रज्ञानाचे श्वेतक्रांतीमधील कार्य. दूध दुभत्याच्या बाबतीत भारतातील काही भाग सधन होते, पण त्यातून मिळणारी उत्पादने सर्वदूर वापरासाठी पुरेशी पडत नव्हती. सहकाराच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन हा केवळ जोडधंदाच नव्हे तर एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो, हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिले. गुजरात राज्यातील आनंद येथील सहकारी दूध उत्पादनाची चळवळ त्यांनी एक वेगळ्या उंचीवर नेली. दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवताना त्यात गुणवत्ता नियंत्रण, अन्य दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन आणि त्यांचे जतन यावर जैवतंत्रज्ञानाचा पुरेसा वापर करून नवनवीन प्रयोग केले. यामुळे या दुधाच्या क्षेत्रामध्ये एक प्रकारची क्रांती घडून आली. यानंतर बघू नीलक्रांती. नीलक्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे होय. पूर्व आशियाई देशात शेततळे व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात, पण केवळ मासे, कोळंबी इत्यादीपर्यंत न थांबता इतर प्राणी व वनस्पती यांचा सुद्धा विचार होत आहे. भारत सरकारने नीलक्रांती मिशन 2016 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायात अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडला आहे. यासाठी 50% पासून 100% सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात अथवा शेतातील तलावाच्या गोळ्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणावर मत्स्यशेती शक्य आहे. रोहू, कटला यासारखे गोळ्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी, सेवंडे यासारखी खाऱ्या पाण्यातील उत्पादने आता मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागली आहेत. यानंतर बघू जैवतंत्रज्ञानाचे संशोधन हे खताच्या क्षेत्रात कसे झाले आहे. शेती व्यवसायात 2 प्रकारची खते असतात, एक सेंद्रिय खत आणि दुसरं आहे रासायनिक खत. सेंद्रिय खताच्या वापराने भूसंसाधन होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची धारणा वाढते. कुथित मृदेच्या निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. गांडुळे बुरशीमुळे जमिनीतील अनेक आवश्यक घटक NPK पिकांसाठी आवश्यक उपलब्ध होऊ शकतात. मातीविरहित शेती हायड्रोपोनिक्समध्ये विद्राव्य खतांचा वापर योग्य ठरतो, पण रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराचे धोके जास्त आहेत. यात प्रामुख्याने जमिनी नापीक होतात. यानंतर बघू कीडनाशके. वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती रोगांचा प्रादुर्भाव टाळू शकते, पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र काही प्रतिबंध नसतो. जरी बेडूक, कीटकभक्षी पक्षी असे शेतकरी मित्र कीटकाच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, तरी उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. DDT, मेलॅथियान, क्लोरोपायरिफॉस अशी कीडनाशके घातक ठरत असली तरी त्यांचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जात आहे. यानंतर बघू सेंद्रिय शेती आणि जैवतंत्रज्ञानाचा संबंध. हल्ली सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादने करण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. बऱ्याच ठिकाणी ही सेंद्रिय उत्पादने उपलब्ध होत आहेत व त्यांची मागणी दिवसागणिक वाढत आहे. शेती करत असताना आपल्याकडे रासायनिक खतांचा व कीडनाशकांचा अनिर्बंध वापर झाला आहे. ही विषारी रसायने अन्न व पाण्यावाट माणसापर्यंत येऊन पोहोचली व त्यांचे अनेक दुष्परिणाम मानव व पर्यावरणावर दिसू लागले आहे.
जमिनीच्या सुपीकतेशी व पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. म्हणून अलीकडच्या काळात सेंद्रिय शेती करण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. यामध्ये रासायनिक खताऐवजी पेंड, गांडूळ खतांचा वापर करून शेती केल्या जात आहे. यानंतर बघू मधुमक्षिका पालन. आपण मधमाशांचे पोळे पाहिले असेल. असे पोळे काढण्याची अगदी वाईट पद्धत म्हणजे माशांना जळत्या मशालीची चुडाचा धूर करून पडवून लावणे व नंतर पोळ्याचे तुकडे करून ते काढणे. या प्रकारात त्या पोळ्याचा नाश होतो, मात्र मोठ्या प्रमाणावर मधमाशा मरतात. कृत्रिम मधमाशांची पोळी पेटी वापरल्यास पोळ्यातील मध काढणे सोपे जाते व त्याचबरोबर पोळ्याचे व माशांचेही नुकसान होत नाही. यानंतर बघू औषधी वनस्पती लागवड आणि जैवतंत्रज्ञान. भारताला जैवविविधतेचे मोठे वरदान लाभले आहे. या सर्वांचा वापर करत भारतीय माणूस निसर्गाबरोबर ममत्वाचे नाते जोडून आहे. नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आपल्याकडे आहे. आयुर्वेदात सांगितलेली विविध प्रकारची औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळा केली जात होती. त्यातील काही वनस्पती आहे जसे अडुळसा, जो खोकल्यावर उपयोगी आहे. त्याचबरोबर कडुनिंब हे सुद्धा विविध प्रकारच्या रोगावर उपयोगी आहे. त्यामुळे औषधी वनस्पतीची लागवड करण्याची गरज आहे. यानंतर बघू फळ प्रक्रिया उद्योगात जैवतंत्रज्ञानाचा वाटा. फळापासून बनवलेली अनेक प्रकारची उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरत आहोत. चॉकलेट, सरबते, जाम, जेली अशा अनेकविध स्वादिष्ट पदार्थाचा वापर सगळेच करू शकतात. पण हे सर्व शक्य होते ते फळावर प्रक्रिया करून. फळे हा तसा नाशवंत शेतीमाल आहे. तो वर्षभर वापरता येऊ शकेल अशा विविध प्रक्रियेची गरज असते. शीतगृहासारख्या सुविधेपासून वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे असे विविध प्रकारची फळे टिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान केले जाते आणि हे सगळे शक्य झाले ते जैवतंत्रज्ञानामुळे. म्हणून जैवतंत्रज्ञान हे मानवाच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडवून आणणारं तंत्रज्ञान ठरलेलं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.